मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार। माझ्यासाठी जसा आजचा हा दिवस खास आहे तसा मैत्रिणींनो तुमच्यासाठी हा दिवस खूप खासच असणार आहे। तर सुरुवात केली, भांडी मस्त देवांची जी आहे ती चक्क एकदम चमकूनच घेतली मी आणि त्याच्यानंतर घेतली आहे पूजा करायला। सर्वात आधी कलश पूजन करून घेणार आहोत। सो कळशात मी पाणी घेतलेलं आहे, दुर्वा, फूल, हळद, कुंकू, एक नाणं, सुपारी आणि अक्षता आतमध्ये वाहून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर कळसावरती मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि हळदी कुंकवाची बोटंसुद्धा लावून घेतलेली आहेत। अशाप्रमाणे असा मी हा कळस तयार केलेला आहे। सो फ्रेंड्स, आजच्या दिवसासाठी या खास दिवसासाठी हे मी दिवे ऑर्डर केले होते। हे शंख आणि चक्रचे असे हे दिवे आहेत। खूपच सुंदर आणि नाजूक दिवे आहेत हे। मी कसे वाटत आहेत ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। खूपच क्वालिटी छान आहे। जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, मला नक्की कमेंट करून सांगा। क्वालिटी खूपच सुंदर आहेत, वजनालाही जड आहेत। भलेही असे नाजूक वाटत असेल तरी क्वालिटी खूपच सुंदर आहे आणि मला हे मागवायचे होते म्हणून मी खास या आजच्या दिवसासाठी हे ऑर्डर केले होते आणि ते वेळेत मला मिळाले। आजच्या दिवसात मी जी काही तयारी केली होती ना ती मी फ्रेंड्स तुमच्यासोबत शेअर करत आहे। ही मी फुलं आणली होती काही हळदी कुंकवासाठी, त्याच्यातलीच ही काही फुलं मी अशी माझ्याकडे जो पितळेचा छोटा तांब्या आहे ना त्याच्यात पाण्यात ठेवली होती। त्याच्यामुळे ही संध्याकाळपर्यंत खूप अशी फ्रेश राहिली होती। किती सुंदर दिसत आहेत ना अशी पिवळ्या रंगाची फुलं, आणि त्यात ही गुलाबं मी ठेवलेली आहेत ते। सो नैवेद्यासाठी इथे बनवलेली आहे मटकीची भाजी, पातळ असा रस्सा केलेला आहे, वरण शिजत आहे। नंतर गोडासाठी बनवलेला आहे इथे शिरा आणि कुकरमध्ये लावलेला आहे भात। फ्रेंड्स, इथे हे मी तयारी करून ठेवली आहे। हळदी कुंकवासाठी मी जे वाण आणलेला आहे तो हा हळदी कुंकवाचा करंडा आहे आणि ओटीसुद्धा मी ठेवलेली आहे त्यासोबत। श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो। श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख। हे बघा इथे आपली महालक्ष्मी माता। कसा वाटतं तुम्हाला आज महालक्ष्मी मातेचा श्रृंगार ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि हे बघा हे जे दोन चक्र आणि शंखाचे दिवे घेतले होते मी ते सुद्धा मी आज इथे प्रज्वलित केले आहेत। तेल नाही टाकलं त्याच्यामध्ये, आज त्याच्यात कॅन्डलच लावलेली आहे। फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। सो आज गुरुवारसाठी मी ही साडी नेसली, असा आहे माझा आजचा लुक। कसा काय वाटतोय ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। सिंपलच रेडी झाली आहे, जास्त काही तयारी केली नाही कारण उशीर झाला होता पूजा करायला, सगळं आटपायला, त्याच्यामुळे सिंपलच पटकन रेडी झाली। तर कसा वाटतोय तो लुक ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। ही बघा इथे आहे आपली महालक्ष्मी आई, कशी वाटते, कसा वाटतोय तिचा श्रृंगार जो मी आज केला आहे तिला, ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। पूजा वगैरे झाली, मी इथे आल्या आहेत माझ्या ह्या मैत्रिणी प्रतीक्षा आणि अर्चना आहेत। सो बघा प्रतीक्षाचा छान असा क्यूटसा छोटा मुलगा आहे, त्या दोघींनाही मी हळदी कुंकू दिलं आणि वाण देऊन घेतलं। सगळे आम्ही एकत्र नाही येऊ शकत कारण प्रत्येकीकडे हा कार्यक्रम असतो, त्याच्यामुळे जसं जमेल तसं सगळ्या एकत्र येतात। सो आता आम्ही आलेलो आहोत खाली स्वाती यांच्या घरी। हे बघा सगळ्या सोसायटीतल्या मैत्रिणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि मग खूप मस्त एन्जॉय केला आम्ही, छान रील बनवला, फोटोशूट केला। आता पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की। आज मूड नाही बाळाचा।
ही आहे स्वातीच्या घरातल्या देवीची पूजेची मांडणी. किती सुंदर प्रकारे मांडणी केलेली आणि देवीचं रूपही खूप सुंदर दिसत होतं. खरंच खूप छान वाटत होतं सगळ्यांच्या घरी जाऊन. आणि इथे नंतर आम्ही गेलो अर्चनांच्या घरी. सो त्यांची देवीचं रूप खूपच सुंदर दिसत होतं. साक्षात कोल्हापूरची अंबाबाईच अवतरली आहे असं वाटत होते आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी डेकोरेशनसुद्धा केलं होतं. बघा फ्रेंड्स, किती छान दिसत आहे ना. पुढे आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फोटोज आणि रील जी आम्ही बनवली होती. खूप एन्जॉय केला सगळ्यांनी फ्रेंड्स. कसं काय वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? सो फ्रेंड्स, कसं काय वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? माझ्या मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारची पूजा, माझ्या महालक्ष्मीचं रूप, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.